दिशा पाटणेच्या बरेलीमधील घरावर अज्ञातांकडून गोळीबार, दिशाच्या घराबाहेरील बंदोबस्तात वार. ओबीसी मधून आरक्षण मागत आहात, मग तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी मधून आरक्षण नको का, याचं उत्तर मराठा नेत्यांनी द्यावं. भुजबळांचा सवाल. तर एसईबीसीचं आरक्षण 50%च्या आत द्यावं, जरांगेंचं प्रत्युत्तर. मंत्री छगन भुजबळांनी घेतली भरत कराडच्या कुटुंबियांची भेट. ओबीसी तरुणाच्या आत्महत्येनंतर कुटुंबाचं सांत्वन. धनंजय मुंडेही उपस्थित. राजकारणी भेटून जातात, मात्र कुटुंब उघड्यावर पडतं. नाव न घेता जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल. तर मराठा असो किंवा कोणीही असो, कोणीच आत्महत्या करू नये, जरांगेंचं आवाहन. बंजारा समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक. हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी. चौतीस जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर. महाराष्ट्र शासनाचा GR जाहीर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचाली सुरू. मी आरक्षण मिळवून देतो, हरिभाऊ राठोड यांचं बडे मुद्देमध्ये वक्तव्य. तर मुंबईचा भूमिपुत्र आगरी कोळींचा कधीच मुख्यमंत्री झाला नाही, राजाराम पाटील यांची खंत. नाशिकमध्ये शिवसेना, युबीटी आणि मनसेचा एकत्र मोर्चा. सरकारच्या कारभाराचा नोंदवला निषेध. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संयुक्त कार्यक्रम होतील, राऊतांचं सूचक विधान. नागपुरात स्कूल बस आणि व्हॅनच्या अपघातामध्ये एक विद्यार्थिनी आणि एक व्हॅन चालकाचा मृत्यू. अपघाताच्या मुद्द्यावरून उड्डाणपुलावर नागरिकांचा रास्ता रोको. मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला. स्पाइसजेटच्या विमानाचं चाक निघालं. विमानतळावर विमानाचं सुरक्षित लँडिंग. नेपाळमधील सत्तापालटानंतर सुशीला कार्की बनल्या नव्या पंतप्रधान. लष्कर, राष्ट्रपती आणि जेनझी नेत्यांच्या अनेक बैठकीनंतर निर्णय. वेगवान आढावा. सुशीला कार्कींकडे नेपाळच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. नेपाळमध्ये हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्तांतर झालंय. सोशल मीडियावरती बंदी घातल्याने तरुणांनी हिंसाचार केला होता. CP राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात CP राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार पडला. CP राधाकृष्णन हे देशाचे 15वे उपराष्ट्रपती आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट. राजधानी दिल्लीत उपराष्ट्रपतींची चर्चा. अन्य व्यक्ती मोठी झाली तर मी लहान होईन तशी भीती वाटणं मानवी स्वभाव आहे, त्यामुळे भारतावरती टॅरिफ लावण्यात आलाय. मात्र सातासमुद्रा पलीकडे राहता मग भीतीचं कारण काय? मी आणि माझं या गोष्टींमुळे हे सर्व काही होतं, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी ट्रम्प यांच्यावरती केलंय. E20 मिश्रणाविरुद्धची सोशल मीडिया मोहीम ही राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य करण्यासाठी पैसे देऊन केलेली मोहीम असल्याचा गंभीर आरोप रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केला. सोशल मीडियावरती जी मोहीम चालवण्यात आली त्यात काही तथ्य नाही, असंही गडकरींनी सांगितलं. 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचालींना वेग आलाय. मुंबईत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून राडा झाला. प्रभादेवीत ठाकरे आणि शिंदेचे कार्यकर्ते भिडले. सर्कलवरती दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. बिहारमध्ये काँग्रेसने सोशल मीडियावरती नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचा AI निर्मित व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामुळे भाजपाने आंदोलन करत याचा निषेध केलाय. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 22,515 कुणबी नोंदी सापडल्याची माहिती समोर आली आहे, तर 1,66,327 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. धुळ्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आंदोलन केलंय. मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. ओबीसीतून आरक्षण न देण्याचीही मागणी करण्यात आली. यावल तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन केलं. मराठा समाजासाठी काढलेला GR तातडीने रद्द करण्याची मागणी यात करण्यात आली. GR रद्द न केल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करणार असा इशाराही दिलाय. हिंगोलीमध्ये बंजारा समाजाने उपोषण केलंय. एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान बंजारा समाजाच्या तरुणांनी रॅली सुद्धा काढली होती. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजाने मोर्चा काढला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. लातूरच्या रेणापुरात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. वांगदरी गावात या ठिकाणी जात मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी तरुणाच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. लातूरमध्ये आरपीआय नेते सचिन खरात यांनी भरत कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेला त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्या कुटुंबाला शासकीय नोकरी द्या आणि 10 लाखांची मदत देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आमच्या आरक्षणात अतिक्रमण नको, ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ताकदीने लढणार असा निर्धार मंत्री छगन भुजबळांनी केलाय. आता आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरू झाली आहे असंही भुजबळ म्हणाले. मराठा समाजासाठी रोज नवीन घोषणा केली जाते. फक्त दहशत आणि दादागिरी हे काय चाललंय असा प्रश्न भुजबळांनी विचारला. 18 पगड जातींची एकजूट आम्ही सोडणार नाही असंही भुजबळ म्हणाले. आरक्षण मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलंय. 2 लाख कुणबी सर्टिफिकेट देण्यात आली तेव्हा आम्ही गप्प बसलो असं भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला 25,000 कोटी आणि ओबीसी मंडळाला 5,000 कोटी हा काय न्याय आहे असा सवाल सुद्धा भुजबळांनी उपस्थित केला. 50% आरक्षणात जास्तीत जास्त मराठा समाज होता. केवळ मराठा समाजाला 10% आरक्षण वेगळं दिलं असं छगन भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला 10% आरक्षण नको का, ते रद्द करायचं का असा सवाल छगन भुजबळांनी विचारला. आरक्षण मिळूनही मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास दबाव निर्माण केला जातोय असा आरोप छगन भुजबळांनी केलाय. राज्यात उद्रेक होतो यावर कधीतरी बोला, मराठा नेत्यांनी यावरती बोलायला हवं असं भुजबळ म्हणाले. तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये, आपल्याला लढायचं आहे असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केले. GR मुळे ओबीसी तरुणांच्या मनावरती आघात होतो. हा GR रद्द करा, नाहीतर पुढील परिणामासाठी जबाबदार तुम्ही असाल असा इशारा हाकेंनी सरकारला दिला. महायुती सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जो GR काढला तो कायद्याच्या चौकटीत बसणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय होणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. मराठा समाजाला आरक्षण जर मंत्रिमंडळातले मंत्री जर विरोध करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. सरकारमध्ये एक वाक्यता नाही, त्यांनी फक्त 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप शिंदेंनी केला. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशाच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिला. याबाबतचं पत्र आमदार धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना पाठवलंय. मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद स्टेटनुसार जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा अशी मागणी त्यात करण्यात आली. सोयगावमध्ये वन्यजीव प्रेमींनी मोर्चा काढलाय. अजगराची हत्या करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं. वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे यशोदा नदीला पूर आला. पुरामुळे वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे वरोरा चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद झाले. दरम्यान दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालं. परभणी जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली, त्यामुळे मूग पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतकरी चिंतेत सापडला.
सर्व आरोपांना कायदेशीर भाषेत उत्तर देणार असल्याचं वक्तव्य खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलं. वाल्मी कराडची उपमा दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजीनगरच्या सारोळामध्ये अंजना नदीपात्रातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. वारंवार पूल बनवण्याची मागणी केल्यावरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकावरती येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. जळगावच्या पाचोरा तालुक्यात हवामान बदलामुळे मोसंबींचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी आता चिंतेत सापडलाय. प्रशासनाने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. रायगडच्या महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी काळसर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान नदीचं पाणी प्रदूषण मंडळाकडून तपासणीला पाठवण्यात आलं. नांदेडच्या कंधार तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. दमदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलनातून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यामध्ये वर्धा, वैनगंगा आणि इतर नद्यांच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली. परभणीच्या रामनगर तांडामध्ये चाकूचा धाक दाखवत 12 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात बंजारा समाजाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सोलापूरमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवरती धरलं. 40 कोटी रुपयांच्या कामाचा आढावा घेताना प्रणिती शिंदेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं. नांदेडमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात महिलांनी मोर्चा काढलाय. कलामंदिर परिसरातील दारूचं दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन भवनाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. रायगडच्या रोहा शहरात डॉक्टर सी.डी. देशमुख सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सभागृहाचं उद्घाटन होणार आहे. मंत्री भरत गोगावलेंचं नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळल्यामुळे चर्चांना उधाण आली.